हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज ना ब्युटी ना कुठलाच व्हिडिओ, आज फक्त फिल्टू धमाल. आज आम्ही निघालो आहोत पिकनिकसाठी. एवढा उत्साह होता ना पिकनिकला जाण्यासाठी, कारण 4 महिन्यापासून आम्ही ह्या पिकनिकची वाट बघत होतो. बघा ना, एकही कॅमेऱ्याकडे बघत नाही आहे. पटपट कसे गाडीमध्ये चढतायत, जसं काय यांना जागाच भेटणार नाही. फायनली आम्ही गाडीत बसलो. सर्वांनी हाय केलेला आहे बघा. आम्ही ट्रिपला फक्त महिला मंडळी. आपल्यापेक्षा भारी नाचून दाखवायचा. एक उठ, एक ती उठ, ए उठा सगळ्या. रील्स झाली, मग त्यानंतर बसमध्ये आम्ही फोटोशूट केले. त्यानंतर गाण्यांच्या भेंड्याही खेळल्यात, आणि गाण्याच्या भेंड्या तर ह्या 90s मधल्याच होत्या. नवीन गाणं तर कुणालाहीच आलं नाही, सगळे जुनेच गाणे बोलत होते. बघता बघता केव्हा आम्ही कासरसाई डॅमच्या जवळ पोहोचलो हे कळलंच नाही. आमचा पिकनिकचा स्पॉट होता हा कासरसाई हिंजवडीच्या अपोजिटच आहे स्नेह रिसॉर्ट. काही ना तर डॅम बघितलं तर असं वाटलं की अय्या, आपण काय समुद्राजवळ आलो की काय. सर्वच ओरडू लागले, बघा बघा आपण समुद्राजवळ आलोय, आम्हाला पण समुद्र बघू द्या बघू द्या. पण ज्यावेळेस तिथे पोहोचलो त्यावेळेस कळलं की हा समुद्र नाही, हा डॅम आहे. हा कासरसाई म्हणजे हिंजवडीमधील कासरसाई हा डॅम आहे. आणि दुरून एवढं भारी वाटत होतं ना, जिकडे तिकडे बघा फक्त पाणीच पाणी. फायनली आम्ही रिसॉर्टला पोहोचलो आहे, आणि बघा कसे पटापट सर्वजण रेडी होऊन खाली उतरतायत. ट्रिपला जायचं म्हटलं तर खूप एक्साईट असतात, आणि स्पेशली महिलांमध्ये म्हटलं तर खूपच जास्त. बघा कशा पटापट उतरत आहेत. आणि आम्ही इथे पोहोचलो आहे ना, तर रिसॉर्ट म्हणजे ओपन झालंच नव्हतं, कारण आम्ही 7:45ला घरातनं निघालो आणि 7:45पर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. हे आहे स्नेह रिसॉर्ट. पॅकेज डिटेल्स तुम्हाला लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत वन डेचा स्टे तुम्ही करू शकताय. तुम्ही वन डे पिकनिकसुद्धा करू शकताय. बघा, एकही तिथे टुरिझम नव्हतं, फक्त आम्हीच. आणि रिसॉर्टच्या अपोजिटच आहे ड्रीम पॅराडाईज बोटिंग क्लब. हे सगळे हाय करा. बॅक साइड. आम्ही स्टॉपवरून 6:45ला घरात निघालो होतो, आणि तिथे आम्हाला फक्त 35 to 40 मिनिटच पोहोचायला लागले असतील. आणि स्नेह रिसॉर्ट हे 9:30च्या नंतर तिथे स्टार्ट होतं, चालू होतं. पण त्यासाठी आम्ही तिथे थांबून काय करणार म्हणून आम्ही बोटिंग क्लबकडे गेलो. पण बोटिंग क्लबही तिथे त्यावेळेस मॉर्निंगला बंद होत्या. पण मॉर्निंगचा हा व्ह्यूज एवढा भारी होता ना, आत्ताच्या ह्या टायमिंगला तिथे ना 8:15 ते 8:30 झाले असतील. पण खूप भारी वाटत होतं. जिकडे तिकडे भारी मस्त पाणीच पाणी. त्या पाण्यामध्ये एवढे छान छान बर्ड्स होते ना, खूप भारी वाटत होतं. जे ते फक्त आपण आपला सेल्फी काढण्यात, फोटोजमध्ये सर्व बिझी झालेत. आणि सूर्यसुद्धा बघा केवढा छान मस्त दिसतंय. आणि थोडंसं असं गार हवा चालू होते ना, तर खूप भारी वाटत होतं. इथे बघा पाण्यामध्ये बर्ड्स पण आहेत. साईडला बोटिंगसुद्धा होत्या, पण बोटिंग ह्या मॉर्निंगला ॲक्च्युली बंद होत्या, त्यामुळे आम्हाला बोटिंगमध्ये बसायला चान्स नाही मिळाला. मग त्यामुळे आम्ही तिथे फक्त फोटोशूट केलं आणि मस्त रील्स बनवल्या. खूप भारी आहे. हे कासरसाई डॅम आहे, इथे बोटिंग वगैरे खूप भारी आहे. मग इथे उभं राहून काय करणार, त्यापेक्षा मग आम्ही मस्त फोटोशूट केले. त्यानंतर तिथे रील्स बनवल्यात. काय काय प्लॅन करायचं आहे, समोर काय काय करायचं आहे हे आम्ही तिथे प्लॅनिंग करत होतो. मस्त फ्रेंड्समध्ये सर्वांनी फोटो वगैरे खूप छान घेतले, खूप छान रील बनवल्या. म्हणजे स्टार्टिंगच आम्ही एवढं हॅपीपासून स्टार्ट केली होती ना, तर खूपच भारी वाटलं होतं. फायनली आम्ही पोहोचलो नंतर स्नेह रिसॉर्टच्या गेटवरती. तिथे एक आजोबांचा स्टॅच्यू आहे, तिथेसुद्धा आम्ही सर्वांनी फोटोशूट वगैरे केले. आणि त्यानंतर काहींनी तिकीट कुपन घेतले आणि आम्ही एंट्री केली. एंट्री करताच एवढं भारी वेलकम झालं ना, खूपच भारी. हे वेलकम अशा प्रकारचं होईल याबद्दल आम्हाला काहीच आयडिया नव्हती.
जेवढेही टुरिझम येतील पर डे असू द्या केव्हाही असू द्या त्यांचं अशाच प्रकारे स्वागत होतात. आणि मॉर्निंगचा टाईम हा 9:30 ते संध्याकाळी 6पर्यंत असल्यामुळे 9:30लाच इथे नाश्त्याची तयारी झालेली असते आणि 9:30 ते 11:30 हा टाईम फक्त नाश्त्यासाठी असतो. आणि आमच्या आधी ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं त्यामुळे रिसॉर्ट आतमध्ये खूप छान पद्धतीने भरलेलं होतं. मग आम्ही सर्वात आधी नाश्त्याला गेलो आणि तिथे आम्ही नाश्त्यामध्ये मिसळ, इडली, सांबर, पोहे वगैरे घेतले आणि सर्वजण मस्त नाश्ता करायला बसलो. घास खाताना इकडं बघ, घास खा. हां तू जोपर्यंत घास घेत नाहीस तोपर्यंत कॅमेरा हटत नाही. घे पटकन. हां घे पटकन खा ग रेणुका. वहिनी बघा खूप लवकर निघाली ना प्राजक्त सगळ्यात आधी. इथे आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो प्लेग्राऊंडमध्ये. तिथे छान ॲक्टिव्हिटीज आहेत खेळण्यासाठी. ह्या ठिकाणी तर लहानपणाचीच आठवण जागृत झाली. खूप भारी वाटत होतं आणि आमच्यातल्या दोघी तिघी तर खूप हसण्यामध्ये एक्सपर्ट होत्या. एवढ्या हसायला येत होतं ना की खूपच भारी. पण एन्जॉय खूप झाला. आणि हे ॲक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी सुद्धा आहेत, मोठ्यांसाठी आहेत. नंतर इकडेही थोडेसे काही फ्रेंड्स माझ्या बसलेल्या होत्या, त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही इथे झोक्यांचा सुद्धा एक छानसा मस्त अनुभव घेतलेला आहे आणि झोके खेळायलाही मला तर खूप आवडतात. त्यानंतर आम्ही एंट्री केली स्विमिंगमध्ये. पाण्यातसुद्धा आम्ही मस्त रील्स बनवल्या. त्यानंतर तिथे फोटोशूट वगैरे केलं, भरपूर रील्स बनवल्या आणि पाण्यामध्ये खेळण्याचा एक आनंद होता तो खूपच वेगळा होता. त्यानंतर तिथे रेन डान्ससुद्धा होता आणि रेन डान्समध्येच बघा कशा ओरडतात. त्यानंतर आम्ही मोठ्या स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि तिथे खूप सारं पाणी होतं, त्यामुळे स्थिर उभं राहता येत नसल्यामुळे आम्ही फक्त जम्पिंग करण्यातच आनंद घेतला. आणि बघता बघता आम्हाला 2-2.5 तास पाण्यामध्ये झाले होते. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि रेडी झालो. बघा सर्व केवढ्या बिझी आहेत, कुणालाच माहिती नाही इथे व्हिडिओ चालू आहे की काय. सर्वजण आपण आपल्या मेकअपमध्येच आहेत. लवकर रेडी होऊन जेवणासाठी जायचं होतं कारण 2-2.5 तास पाण्यामध्ये खेळल्यानंतर खूप भूक लागली. फायनली रेडी झालो आणि जेवणाच्या टायमिंगला आम्ही पोचलो. बघा जेवणामध्ये तर खूप छान आयटम होतं. जेवणामध्ये पनीर होतं, त्यानंतर मिक्स भाजी होती, रोटी होती, चायनीज सूप होतं, त्यानंतर सलाड होतं, पापड होते आणि गुलाबजाम होते. अनलिमिटेड कितीही खा, पाहिजे तेवढं खा. खूप छान क्वालिटीचं जेवण होतं. आणि 2-2.5 तास आम्ही पाण्यात खेळल्यामुळे आम्हाला तर एवढी भूक लागली होती ना की सर्व फक्त आपल्या खाण्याकडेच लक्ष देत होते. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो TV शो बघायला. सर्वात आधी आम्हाला चंद्रयान म्हणजे इस्रोनी कसं चंद्रयानचं लॉन्चिंग केलं हे आम्हाला 3D शोमधून तिथे दाखवलेलं आहे आणि हा शो खूप भारी होता. त्यानंतर मिशन सिंधू हा सुद्धा शो आम्हाला 3Dमध्ये दाखवला. एवढा भारी म्हणजे खूप भारी वाटत होतं. त्यांनी मिशन सिंधूचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी काय काय गोष्टी केल्यात हे सर्व या छोट्याशा प्रोग्राममधून आम्हाला दाखवलेला आहे. कसा हा मिशन सिंदूर हा कामयाब झाला आणि सक्सेस झाला हे खूप दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो 3D शोमध्ये. इथे एक बोटिंग होतं, त्यामध्ये आम्ही बसलो आहे आणि ते बोट पूर्ण पाण्यामध्ये चालते. हा एक 3D शो आहे, हा खूपच आवडला कारण तिथे खूप मोठे मोठे फिश होते, त्यानंतर ऑक्टोपस होते आणि ते असं वाटायचं की ते रिअल एवढे मोठे आहेत की ते आमच्याकडेच येतात. इकडून बघा आले.
जास्त वजन झालं वाटतं. मग हे तिने आम्ही 3D शो बघितले. त्यानंतर आम्ही गेलो पॉट मेकिंग कल्चर प्रोग्राममध्ये. तिथे आम्ही सर्वांनी पॉट बनवून घेतले आहेत. पॉट कसे बनवायचे तेही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे पॉट बनवताना खूप भारी म्हणजे खूप छान वाटत होतं, खूप मजा येत होती. आणि ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी तर खरंच नवीनच होत्या, पहिल्यांदाच होतो. त्यामुळे आम्ही ह्या सर्व गोष्टीचा भरपूर असा फायदा करून घेतला आणि खूप आनंदही झाला. आपण बाहेर गेलो की काही ना काहीतरी छोटीशी आठवण म्हणून आपण घरी घेऊन जात असतो. त्यामुळे आम्ही सर्वांनी इथे पॉट बनवले आणि तिथे उन्हात ठेवले आणि सुकल्यानंतर ते आम्ही आमच्या बॅगेत घेऊन घरी आलो. आणि हे पॉट बनवल्यानंतर आम्ही कल्चर प्रोग्राम जो आहे तिथे राजस्थानी स्टाईलमध्ये डान्स होता, त्यानंतर तिथे मेहंदी आर्टिस्ट होते, हे सर्व बघितलं. आणि नंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो. तिथे एक छोटासा पूल होता, त्यामध्ये एवढे सारे फिश होते ना, खूप भारी होते. हो भाई, बापरे किती आहे, भरपूर आहेत. तिकडचंच बघितलं मी. चलो. त्यानंतर आम्ही गेलो बर्डच्या सेक्शनमध्ये. इथे तर खूप सारे बर्ड होते आणि वेगवेगळ्या जातीचे होते. एवढे भारी वाटत होते ना, आणि तेवढे मस्त बसलेले ते, काही काही एकदम खेळत होते आणि वेगवेगळ्या याच्यामधले जातीचे हे सर्व पक्षी इथे होते. तुम्ही ह्या स्पॉटला तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता. 1 डे ट्रिप खूप भारी आहे, खूप धमाल आहे. आणि आपल्या मुलांना इथे नेल्यानंतर वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती होईल. त्यामुळे तुम्ही आवर्जून इथे या. आणि आम्ही हा गार्डन एरिया हा जो आहे बर्डचा, हा आम्ही थोडक्यात कवर केला आणि आम्ही तिथून परत बाहेर आलो. हे बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा लॉनमध्ये गेलो आणि लॉनमध्ये आम्ही तिथे थोडंसं फोटोशूट केलं आणि थोड्याशा रील्स बनवल्या. रील्स बनवून झाल्यानंतर आम्ही 6:30 वाजता तिथून निघालो आणि खूप फिरल्यामुळे खूप दमलो होतो. त्यामुळे आम्ही बसमध्ये बसताच सर्वजण आपण आपल्या सीटवर बसले आणि लगेच झोपून गेले. बाकीच्यांनी व्हिडिओ घेतला. चला, तर मग ही ट्रिप आमची तुम्हाला कशी वाटली? तुम्ही सुद्धा ह्या स्पॉट्सला नक्कीच भेट द्या. आपल्या पुणे शहरामध्ये हिंजवडी येथे जवळ आहे आणि 1 डे पिकनिक हा खूप छान प्लॅन आहे. एकदम भारी. चला, तर बाय बाय. असंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.